हॅलो फ्रेंड, तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आम्ही थोडीशी झोप काढली. फायनली आमचं गीझरसुद्धा वाजलं गेलेलं आहे आणि श्रेया मॅडम घासतायत भांडी, कारण की आज तिने थोडासा तिच्या पद्धतीने केक बनवलेला आहे. सो तिने डेकोरेट केलं, नॉर्मली केलं, तिला अजून एवढं जमत नाही, पण होती तिची इच्छा आज करायची, मग त्यामुळे मी पण घुसले नाही आतमध्ये. आता ते राहिलेलं भांडे वगैरे घासते. आम्ही इतक्यात जस्ट थोडंसं भाजीपाला वगैरे घेऊन आलो, पण काही व्हिडिओ काढले नाही, कारण की आम्ही गेलो तर इतक्यात पाऊस पण सुरू झाला होता. पूर्ण आभाळ भरून आलेले आहे. हा यार गाड्यांचा आवाजशी. तो बघू शकताय फायनली अशा प्रकारे गीझर बसलेलं आहे. सो मस्त झालेलं आहे याचं काम. आता बाहेर सुद्धा पावसाचं वातावरण झालेलं आहे. छोटे छोटे मुलं खेळत आहेत. आलू बघा, आलू. सो अशा प्रकारे आता पावसाचं वातावरण सुरू झालेलं आहे. आता पावसाची पुण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. हलका हलका पडतो, इतक्या जोरात नाही आहे. सो मस्त वाटतंय, पावसाची सुरुवात झाली ना, आता छान वाटतंय. खूप दिवसापासून पाऊस येत नव्हता, आता फायनली पाऊस सुरू झालेला आहे. आणि भाजी घ्यायला गेले, ते भाजी घेऊन आले आणि ह्यांनी मला इथे घरी सोडलं आणि ते गेले बाहेर शिव, कारण की शिवच्या उद्या स्कूलमध्ये आहे इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट करणार आहे. सो त्यासाठी तिला योगा मॅट सांगितलेलं आहे, पण आता बघू भेटतं आहे का नाही भेटतं. ते गेलेले आहेत घेण्यासाठी. फायनली ते घेऊन येतील आणि त्यानंतर मग संध्याकाळचा प्रोग्राम बघू. केक कटिंग वगैरे करू. संतोष भाऊंनी मटण वगैरे आणलेलं आहे, तर कसं आहे, कसं होईल, सगळं मी तुम्हाला शेअर करेलच तुमच्यासोबत. सो कुठेही जाऊ नका, बघत राहा. सो फायनली मॅडम मॅट घेऊन आलेले आहेत आणि आता याच्यावर योगा करणार आहेत मॅडम. आता हा, तुला लय क्वालिटीचं कळतं. हां बाळा, अगं ते केसावरती करते मी. चिकूच्या मम्मीकडून आणलं का? कोणाकडून आणलं? उलटा उलटा. आता एक योगा करून दाखव. हा, मस्तपैकी. हा, घे झोपून. वा 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 वा, मस्त मस्त. हां, ते किती घाण झाले पण ते एका कोपऱ्याला. I'm the best. I'm the best. I'm the best. I'm the best. चला. हाँ क्या? फिर वो देख लिया जाएगा. इथं बघत होती गाणी. स्माईल बाबा, इथं बघा, स्माईल करा. हाताची घडी घाला, हाताची घडी घाला. हां, आणि बाबा पाय नीट करा बाबा सारखं सगळ्यांना. स्माईल बाबा, स्माईल. ब्लॅक अँड व्हाईट. सगळे पांढरे पांढरे. काय म्हणतो मेकअप वाला आहे ना तो. हां, श्रेयाने बनवलेला आहे. हॅपी हॅपी फादर्स डे. असती मग श्रेया. तिने एवढा वेळ लावला ती फिनिशिंग करायला. हे बघा, हे यांचे पप्पा आणि यांचे पप्पा. पप्पाच पप्पा. श्रेयाने बनवलेला केक कसा झाला नक्की सांगा कमेंट्स करून. हां, धरा फोटो. एक हे फोटो काढा, यांचे फोटो. वट्टराम आमचा आजारी पडला आहे. हा, कडी आंबट झाली वट्टरामची. जा, ताप भरतोय ताईला, परत ताप भरतोय. बाकी दुसरं उलटे वगैरे नाही ना काही? होत आहे का? वा, बापाचे बाप. श्रद्धा घेऊन आली दळण. कबड्डी प्लेअर आमचा. हा, शिवण्य बसली.
तू येणार नाही वाटतं फोटो येते का? शिवाना माग बस. कापायचं का? शिवाना मध्येच बस, तू मध्येच बस. नाही, बरोबर नाही, आहे. फोटो काढ. दिसल दिसल. अगं नाही ना, ते वेगच येतोय फोटो. अरे गप्पा फोटो नीट काढ, तुला गंदी घेते. हिला सांग ही नीट. श्रुती इकडे बघ ना. शिवाना नीट. ठीक आहे. Happy Father Day. हॅपी फादर डे टू हॅपी Father Day. Happy Father Day to you. बापाचे बाप सगळे. यांचे बाप हे, यांचे बाप हे. बापरे. काय माहिती नाही. हा, नाही अजून. हा का. स्वतःच तोंड झूम करतो. श्रेया शिकली मग काय की नाही? हो बेटा, तू कार्यक्रम चालू आहे ना, तू काही सेलिब्रेट कर ना. बसून साक्षी दादा. त्यांना दिलं नाही का? नाही देते टाकतील आता. भिजवलं का ते? हा, जे का भिजवत आहे ना, काही नाही, वेळ नाही लागत भिजायला. फायनली तुम्ही काय त्यातले- फादर्स डे सेलिब्रेट झालं. काय का गं? कडे ऐकून ते ना. हा काय 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 नाही, खा जाम ठीक आहे. कावळा आला. येते आके दादाला मी ते सांगितलं नाही का? तिथून काढायचं. येतो मी. हो, कापून घ्या. कापा. ये बाई त्यांना. सगळ्यांना देऊन द्या आईला. देऊन दे आता, इथं बसून सगळे खाऊन घेतील. सगळ्यांनी खाऊन घ्यायचं. ए, हा, च्यवनप्राश. चवनप्राश. अरे काय म्हणते? ब्लूबेरी. अरे ये ना. रुपाली, थांब. मम्मी डॅडींचा डॅडी गाणं म्हणा एक. चांगलं प्रेमानं बोलवतो आता आणि तुम्ही म्हणता की तुमच्या बायको संगीत प्रेम नाही करत तुम्ही. मग बघ, गाणं म्हणून बोलवा. बोलवतो. बारो फूल बरसाओ तेरा महबूब आए डॅडींचं पहिलं लय गाणं राहायचं बाई, लय गाणं म्हणायचे डॅडी. हा, गुडुम गुडुम. कशाला कशात म्हणजे काय काय. मेरी जहर जबी. नाही रेशमी जुल्फे, मम्मीची लाल केसन. ते पण म्हणायचे. ते पण म्हणायचे का. पण म्हणायचे. हा, जेव्हा रागून दिला का, चिडून दिला का मम्मीला, मग मम्मी अशी बसून जायची. डॅडी असं जायचे, असं वाकून म्हणतो हात करून डॅडी. बापरे, म्हणजे डॅडी म्हणवायची मम्मीला. तेव्हा आईची केस नारंगी आहे का? हे बाई. हे आईला बसू द्यायची. तो नको पुढे. ये माझ्या. आईला बसू. पप्पा जो बस. काही गरज नाही हा ना. हा. कोणी आणलं तो वर्षातून एकदा येतो ना. वर्षातून एकदा येतो ना बाप डे. बाप दे. मी बोलले, काय बोलून राहिले. आपले हे वर्षातूनच एकदा येतं. वर्षातून एकदा येतो बाप डे. पण आपल्या घरात आता गॅस चालू करून आली, दोघं गॅस चालू. बारा- भाजी घे आणि 12 महिन्याचे 12 बड्डे झाले. भाजी चपात्या तिथं खाऊन घे. 11 मेंबर आहेत आम्ही. गॅस बंद कर श्रुती. हा? हा. 11 मेंबर आहेत, 11 बड्डे झाला. आता आमचा बाप डे झाला एक. गेला धरून आता जास्त 12. होत आहे. आता महादिवस आहे. जास्त होत आहे. माझं 12 आहे, पण बर्थडे जास्त होत आहे. लग्नाची अॅनिव्हर्सरी 3 येतात आता. लग्नाचे झाले तर मला बोलले. सो हॅलो फ्रेंड, तर फायनली फादर्स डे पण सेलिब्रेशन झालं आणि असा गेला माझा आजचा दिवस. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आता जेवायचं संध्याकाळचा मेन्यू असा आहे की संतोष भाऊंनी त्यांच्या हाताने मस्त अशी मटणची भाजी केलेली आहे. संडे आहे.
सो फायनली मटनची भाजी केलेली आहे. सो अजून जेवायचं बाकी आहे. शिवण्याला घेऊन बसते मी आता थोडीशी अभ्यासाला. थोड्या वेळानंतर आपण जेवण वगैरे करू आणि त्यानंतर झोपू. मग उद्या आहे शिवची स्कूल. सकाळी सकाळी लवकर उठायचं, 5ला उठायचं आहे. बाईचा उद्या इंटरनॅशनल योगा डे आहे आणि त्यानंतर ID कार्डसाठी तुझा फोटो पण काढायचे आहेत. त्यासाठी नीट आणि क्लीन युनिफॉर्म आहे. मग बॅग घेऊन जायची बाई, स्कूल आहे. हो. सो आता बाकी मम्मीचं जेवण झालेलं आहे. दोघं भाऊ बसलेले आहेत. थोड्या वेळानंतर मग जेवण करू. भाऊच्या हातची मी तुम्हाला भाजी दाखवेल कशी आणि एकदम टेस्टी दिसायला अशी दिसते पातळ आणि भाऊच्या म्हणजे हातची भाजी जी आहे ना कांदा कट वगैरे करून करतात. असं मिक्सरमध्ये ग्राइंड करून असं मसाला वगैरे वाटून आपण कशी करतो तशी नाही करत. तर ते कटकुट करून अशी करतात कांदे लंगर टाईप नाही का. पण ते चवीला ना खरंच खूप छान लागते. आणि आता मी शिवण्याला खाऊ घातलं ना त्याच्यातून एकदाच ट्राय केला. खरंच खूप छान बनलेली आहे. एखाद्यास भेटला वेळ तर मी नक्की त्यांच्या हातची रेसिपी आपण शेअर करूच. सो चला मग आता बघत राहा ब्लॉग, कुठेही जाऊ नका. फायनली शेवटचा गुड बाय आणि गुड नाईट करेलच मी नंतर. सो चला आता इथं बसलंय ज्याला. अरे इथं भाऊंनी भाजी आणलेली आहे. शिव आवाज कमी कर. मी याच्यातून खाऊन बघितली. शिवण्याला खाऊ घालत होते ना, पण ही भाजी ना चुरून खायची मजा आहे. म्हणजे चपातीच्या त्याच्यात चुरली ना मी, ती टेस्टच लय भारी लागत होती. पण आधी वाटलं ती पाण्यासारखी आहे, म्हणजे पातळ आहे थोडीशी. हा ना. नाही मी बोलले काय एखाद्याच भाऊंची रेसिपी आपण दाखवू यूट्यूबवर. तर भाऊंनी आणली परत भाजी अजून. आता आम्ही बसलोय जेवायला दोघांना. हा चालेल बसा चालेल. सो आज वरती नाही गेलो, आज कंटाळा आला तर थोडंसं म्हटलं चला आता जेवण वगैरे करून घेतो. कशी हो? मी पण खाऊन बघितली, छान बनवली भाऊंनी. त्यांच्या पद्धतीची आहे. थांब टॉस लावते. लंगर टाईप आहे थोडीशी. हे बघा याच्यात मी कोथिंबीर टाकली होती. भाऊंनी कोथिंबीर विसरून गेले वाटतं टाकायची. एक कोथिंबीर चुरून खायची. सो चला मग या जेवायला. सो फायनली असा होता आजचा ब्लॉग. सो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा. काय मी आधी पण बोलले काय बोलायचं राहिलंय? फक्त भाजी दाखवायची राहिली होती. काय बोलायचं राहिलंय? शिव बोलते. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भाऊच्या हातची भाऊच्या हातची रेसिपी नाही मटन मटन लंगर मटन. आणि आता- मी यांच्यावर सोपवते हेच करणार आहे तुम्ही. आता नेक्स्ट ब्लॉग आता ह्याच्यानंतर आहे ना नेक्स्ट ब्लॉग मम्मीचा बर्थडे. त्याच्या आधी आपलं हे होईल मटन भाऊच्या हातची रेसिपी आपण मग next नंतर vlog मध्ये नक्की birthday. दाखवू. सो तुम्ही ब्लॉग असंच बघत राहा आणि प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाच जाऊ दे. व्हिडिओ पाहत जावा, आमचे फॉलोअर्स होऊन जाईल. सो अशीच आपली फॅमिली वाढून देत जा प्लीज. सो चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.